दिसताना फक्त 1.5 तास दिसतो, आम्ही 24 तास काढतो इथे. आणि 100 दिवसांमध्ये इतके कनेक्ट होतो ना आपण, त्यात बिग बॉस. मी जायच्या आधी मम्मीला सुद्धा बोलले होते की मी जातीये तर मी शेवटपर्यंत टिकणार आणि ट्रॉफी मी घेऊन येणार. माझ्यावरती ॲलिगेशन लावले गेले, फेक आहे, खोटारडी आहे वगैरे. मी नाती बनवलीत तर मी ती फेक बनवलीत आणि खोटी बोलून बनवलीत आणि ती माझी नाती शेवटपर्यंत टिकलीत सुद्धा. आता जर भाऊ मला चुका सांगतायत तर भाऊंची रिस्पेक्ट ठेवून मला बदल तर घडवायला पाहिजेत. मग जर मी चेंज करत असेल वागणं तर मग का खटकतंय? मग मी कॅरेक्टरच पकडते असं का बोललं जातंय? कारण मी ॲक्टर आहे. 100 दिवस ॲक्टिंग नाही होऊ शकत. ॲक्टर्सला पण टफ टास्क असेल की 100 दिवस कसं काय करायचं आहे. मग ॲक्टर्सवरती लावलेला एक आरोप नाही आहे का? मी बोलायला गेले एक, ते झालं एक, ते दाखवलं गेलं एक आणि त्याचं खूप विचित्र चित्र बाहेर पडलं ज्याचा फटका मला बसला. स्वप्नपूर्ती झाली आहे माझी यावर्षी. मस्त वाटतंय की ट्रॉफी फायनली माझ्या हातात आली. हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ढोसार. अल्ट्रा मराठी बजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. येस येस येस, फायनली तन्वी विनर झाली आणि आत्ता माझ्याबरोबर आहे. तन्वी, कॉंग्रॅच्युलेशन. आणि खूप बरी वाटतंय, आम्हालाच खूप बरी वाटतंय, कारण आपण घरात जायच्या आधी हे सगळं बोललो होतो आणि येस, ट्रॉफी आज आपल्या हातात आहे. हो, खूप म्हणजे खूपच छान वाटतंय. विश्वास बसत नाही आहे, पण हो कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल की स्वप्नपूर्ती झाली आहे माझी यावर्षी. आणि खरंच मी बोलण्यात व्यक्त नाही होऊ शकत, पण मला खरंच खूप मस्त वाटतंय की ट्रॉफी फायनली माझ्या हातात आली आहे. पण तन्वी, एकमेव तू अशी सदस्य होती घरातली की जी फर्स्ट डे पासून फक्त त्या ट्रॉफीसाठी खेळत होते आणि एवढी फोकस आणि एवढं क्लिअर होतं तुझ्यासाठी ही ट्रॉफी. त्यामुळे मला असं वाटतं की तेवढा धक्का तुला बसला नसेल जेवढा बाकीच्या सगळ्यांना बसला होता. हो. मी जायच्या आधी मम्मीला सुद्धा बोलले होते की मी जातीये तर मी शेवटपर्यंत टिकणार आणि ट्रॉफी मी घेऊन येणार, कारण ते पप्पांचं स्वप्न होतं. आणि ज्या ज्या गोष्टी मी बोलून केल्यात, करायला गेली आहे, ते आम्ही पूर्ण करून आली आहे. आणि हीच माझी खासियत आहे की मी जेव्हा काहीतरी बोलते ते मी करून दाखवते. आणि त्याच्यासाठी मी खूप फोकस असते, ॲक्टिव्ह असते. मला ते कसं मिळेल आणि मला त्यासाठी काय करावं लागेल या गोष्टी मी खूप जास्त विचार करते. त्यासाठीच मला घरामध्ये असं बोललं गेलं आहे की मी खूप खोटारडी आहे, मी फेक आहे. पण हे त्यांना 12व्या आठवड्यापर्यंत नाही वाटलं. त्यांना मी 13व्या आठवड्यात फेक दिसायला लागले, खोटारडी दिसायला लागले, कारण ते स्ट्रॉंग प्लेयर म्हणून बघत आले मला. कधी वीक प्लेयर म्हणून ते मला दाखवू शकले नाही. तर आता वेळ आली होती तन्वीला कसं वीक दाखवायची. तर माझ्यावरती ॲलिगेशन लावले गेले, फेक आहे, खोटारडी आहे वगैरे. पण ठीक आहे, म्हणजे मला त्याच्यावरती काही एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे की मी फेक नाही आहे, मी खोटारडी नाही आहे. बघ, डे 1पासून मी टास्क छान केले, माझ्या परीने जेवढा 100% देता आले मी तेवढा केले. तिथे मी फेक आहे की मी टास्क व्यवस्थित केले. मी कुकिंग केलं तर मी खोटं कुकिंग केलं, फेक कुकिंग केलं आणि ते लोकांना आवडलंसुद्धा. बोटं चुकून अगदी चाटून लोकांनी खाणं खाल्लंसुद्धा. मी नाती बनवलीत तर मी ती फेक बनवलीत आणि खोटी बोलून बनवलीत आणि ती माझी नाती शेवटपर्यंत टिकलीतसुद्धा. मी नाती बनवलीत, फेक बनवलीत, खोटी बनवून बनवलीत, पण मी त्या नात्यांच्या पाठीमागे कधीच काही बोलले नाही. त्यांना निगेटिव्ह बोलताना किंवा त्यांच्याबद्दल गॉसिप करताना दिसले नाही. तरी मी फेक आहे. मी जे बोलली आहे ते धडधडीत बोलली आहे आणि तोंडावर येऊन जोरात बोलली आहे आणि पाठीमागे जाऊन सुद्धा बोलली आहे. कारण मी तोंडावरती बोलले होते आणि मला भीती नव्हती की आता त्याला जरी मी पाठीमागून बोललेले कळलं तरीसुद्धा मला फरक पडत नाही की कोणी मला गॉसिप म्हणेल, कारण मी ऑलरेडी बोलून झालं आहे तोंडावरती. तरीसुद्धा मी खोटी आहे. माझं असं झालेलं की इतकं सगळं होतं आणि मी खोटी आहे, तर ठीक आहे, मी आहे खोटी. जर तुम्हाला वाटतंय की मी खोटी होते, फेक होते, तर तुमच्यासाठी असू देत मला तसं. कारण 1 ते 100 दिवस मला जनतेने बघितलं होतं. मला थोडं असं वाटलं होतं की जो निगेटिव्ह झोन सुरू झाला आहे माझ्याबद्दल 13व्या आठवड्यात, तो कुठेतरी मला फटका देईल बाहेर. पण मी जनतेलाच दाद देते खरं तर, कारण त्यांनी जर त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला असता. निगेटिव्ह PR मला आल्यावर कळलं की तन्वी, तुला जिंकवण्यासाठी जितकं एफर्ट्स नाही लागले ना बाहेर, तितके तुला हरवण्यासाठी एफर्ट्स लागले होते आणि ज्याच्यावरती मला अजिबात विश्वास बसत नव्हता. पण जनतेला मी खरंच दाद देईल की त्यांनी माझा गेम बघितला. मी जशी कशी आहे त्यांनी मला एक्सेप्ट केलं
सगळ्या गोष्टी ओव्हरऑल ऑब्झर्व करून त्यांनी ते बटन दाबलंय आणि त्या बटन दाबल्यामुळे जी ट्रॉफी माझ्या हातामध्ये आली आहे त्या गोष्टीची मला खुशी आहे. बाकी मला कोण काय म्हटलं काय नाही म्हटलं हे मी घरात सोडून आली आहे. त्या गोष्टी मला आता उकरायच्या सुद्धा नाहीत, कारण माझी एक चांगली मेमरी म्हणतात ना, चांगल्या मेमरीज मला बाहेर घरातून घेऊन यायच्या होत्या. कारण वाईट घेऊन आले असते तर कदाचित तो प्रवासच संपला नसता वाईट, आणि मला नवीन प्रवास सुरू करायचा आहे माझा. सो मी खूप चांगल्या मेमरीज घेऊन आली आहे माझ्यासोबत आणि चांगल्याच मेमरीज घेऊन जाणार आहे. मला कळलं माझ्याबद्दल कोण कोण वाईट बोललं आहे, काय बोललं आहे. मला त्याच्यावर पण काही बोलायचं नाही आहे. बोलू देत. पण तन्वी मला सांग की आधी घरातले लोक म्हणत होते तुझ्याबद्दल, मला वाटतं तू आता म्हणाली, पण 13व्या-14 आठवड्यापासून ते सगळं सुरू झालं. पण बाहेर प्रेक्षकांनी जेव्हा जेव्हा लोकांना तन्वी निगेटिव्ह वाटली ती रेवा गेल्यानंतर तन्वी जे काही बोलली ते बऱ्याचशा लोकांना नाही आवडलं आणि अर्धा तास PR होता त्यातला. बट तरी काही लोकांना ते आवडलं नाही. ज्यांना तन्वी आवडत होती ते तन्वीचं वागणं खटकलं. तर ते बोलणं तेव्हा गरजेचं होतं का तन्वीला, आणि त्यामागे काय रिझन्स होते तुझे? तन्वी ज्या प्रकारे तुम्हाला 100 दिवसांमध्ये दिसली आहे ना, तीच तन्वी होती. तन्वी चुकली, तन्वीला भाऊंनी सांगितलं, कारण जनतेने सांगितलं होतं म्हणून भाऊंच्या तोंडातून ते आलं. तन्वीला ते समजलं की तन्वी इथे चुकली, तन्वीने ते एक्सेप्ट केलं. तन्वीने सुधारणा केल्या, पुन्हा चुकणार नाही असा निश्चय केला. हीच तन्वी आहे. जे मी बोलले ती सुद्धा तन्वीच आहे. मला कविता बोलायची होती, मी कवितेच्या रूपात ती कविता केली. आता ती कविता निगेटिव्हमध्ये कशी गेली आणि तुम्हाला ती निगेटिव्ह वाटली, कारण ती वाटून दिली गेली होती. तो प्रयत्न घरामध्येच झाला होता. जसं मी ते बोलले त्यानंतर ते किती निगेटिव्ह त्याला हाईप द्यायची आहे हे प्रयत्न झाला होता आणि मला कळलं होतं की हे त्यांच्या PR पर्यंत पोहोचलं पाहिजे की हे निगेटिव्हमध्ये टाकायचं आहे, हे असं बोललं गेलं आहे वगैरे. मी पहिल्या दिवसापासून स्पष्ट बोलली आहे. माझ्या मनात जे होतं तेच मी मनातलं ओठावरती कायम आणलं आहे. मग त्यामध्ये मी चुकलेही असेल, माझं टायमिंग चुकलं असेल, पण माझ्या भावना कधीच अशा खोट्या नव्हत्या किंवा मी लपून गेम नाही खेळले. ठीक आहे, मला जे आता बोलावं असं वाटलं त्याच्याने जर मी तुम्हाला राग येणार असेल किंवा असं वाटणार असेल की अशी काही तन्वी वगैरे, ठीक आहे, मी अगदीच नाही चेंज होऊ शकत. मला जितकं चुका दाखवणार मी त्याच्यामध्ये सुधारणा करू शकते. म्हणजे आपण आपल्या स्वभावामध्ये अल्टर करू शकतो, पूर्ण चेंज नाही करू शकत. मग आपण फेक आहोत असं मला वाटतं. मला तेव्हा बोलावं असं वाटलं, मी बोलले, पण मी जनतेच्या डिसिजनला कुठेच धक्का लावला नव्हता. ते राहिले, त्यांचा गेम आवडत होता जनतेला, जनतेने वोट्स केलं, ते राहिले, आम्ही पण राहिलो, आम्हाला पण वोट्स आले होते. आम्हाला इथे ठेवणं हे सुद्धा जनतेचंच वोटिंग होतं, जनतेचंच डिसिजन होतं, जनतेचंच प्रेम होतं. त्यांना ठेवणं सुद्धा जनतेचं प्रेम होतं, जनतेचं डिसिजन होतं. जसं आपण म्हणतो आई वडिलांना एक मूल प्रिय असतं जास्त आणि एक कमी असतं, सेम आहे. जनतेला काही लोकांना आम्ही आवडत होतो, काही जनतेला ते लोक आवडत होते, क्लिअर होतं. मला फक्त कवितेच्या माध्यमातून रेवाला हे सांगायचं होतं की तू एक छान मुलगी आहेस आणि तू बाहेर चालली आहेस. कसं असतं ना, आपण काय गोष्टी घेतो हे जास्त इम्पॉर्टंट असतं आणि आपण काय गोष्टी दाखवतो हे पण इम्पॉर्टंट असतं. मी बोलायला गेले एक, ते झालं एक, ते दाखवलं गेलं एक, आणि त्याचं खूप विचित्र चित्र बाहेर पडलं, ज्याचा फटका मला बसला. नाही म्हणणार नाही, मला बाहेर पडल्यानंतर समजलं त्याचा फटका जोराचा मला बसला. पण ठीक आहे, मी अशीच आहे, चुकते, परफेक्ट नाही आहे मी, पण हो, मला परफेक्ट राहायला खूप आवडतं की तन्वी परफेक्ट आहे, म्हणून मी सुधारणा करत होते. काही जागी चुकली आहे, पण जनतेचं मन खूप मोठं आहे हे मला माहिती आहे आणि त्यांनी मला माफसुद्धा केलं असेल बऱ्याच वेळेस, आणि त्यामुळेच ते प्रेम मला तुम्ही या ट्रॉफीच्या माध्यमातून दर्शवलं आहे आणि ट्रॉफी फायनली माझ्याकडेच आली आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि ते स्टेटमेंट जे तू म्हणतीयस, माझ्या मनातल्या भावना होत्या खरंच. त्याच्यामध्ये कोणासाठीच वाईट असं मी काही बोलले नव्हते. एक कविता होती, जी कविता मी केली होती. तन्वी, घरात कायम विशाल किंवा जो टोळी ग्रुप होता तो कायम एक म्हणायचा की तन्वी रितेश भाऊने किंवा भाऊच्या धक्क्यावर झालं त्याच्या नेक्स्ट डे फुल वीक वेगळी वागायची.
आणि ती प्रत्येक वीकला वेगळी दिसते. कधी साडी नेसून सून बनते, कधी सासू बनते. असे बरेच आरोप तुझ्यावर घरातही लावले गेले आणि तुझ्या मागेही लावले गेले. तर प्रत्येक आठवड्याचं जे वागणं घरातल्यांना वेगळं दिसत होतं, ते का दिसत होतं आणि तन्वी स्वतःहून बदल करत होती वागण्यामध्ये, की काय होतं ते सगळे ते आठवडे कसे होते? बघ, मला असं वाटतं की भाऊचा धक्का का होतो. उगाचच एक दिवस ठेवला जातो आणि भाऊचा धक्का घेतात कारण रितेश सरांना बोलायचं असतं, असं थोडी असतं. आम्हाला जनतेची मतं पोहोचवायची असतात कारण आम्ही तिथे फोन वापरत नाही. बाहेर काय घडामोडी चालल्यात ह्या आम्हाला समजत नाही. तर तिकडे बाहेर घडणाऱ्या घडामोडी दाखवणं हा एक प्रकार असायचा. आता भाऊ बोलायचे. मला असं वाटतं जर आपल्याला विनर बनायचंय किंवा आपण म्हणतो की जनतेने मला वोट्स करावं, तर जनतेला पण आपण एक रिस्पेक्ट दिला पाहिजे. जर जनता मला सांगते की तुझं हे बोलली होतीस, हे भांडण, तू हिला हे बोलली होतीस, ते आम्हाला काही पटलेलं नाही, अशी कशी तन्वी बोलते, असं वाटतं तिला मारावं, हे करावं ते करावं, जर मला असं लोक म्हणत असतील तर कोणाला आवडेल हे ऐकून घेतलेलं. म्हणजे जनतेला मी आवडत नाही अशी बोललेली, म्हणजे मी चुकतीये. आता जनता मायबाप असं मी म्हणते, रिस्पेक्ट करायची आहे, मग मी ऐकणार नाही असं कसं होणार. ज्या पद्धतीने भाऊ मला सांगत गेले त्या पद्धतीने मी त्या चुका करणार नाही असं भाऊंना प्रत्येक वेळेस शब्द दिलाय त्या धक्क्यावरती की भाऊ सॉरी, मी चुकले, इथून पुढे तुम्हाला ही चूक पुन्हा दिसणार नाही असं बोलून मी ती चूक फक्त माझ्यातली अल्टर करत होते. नको हे करायला, जाऊ दे. ते जेव्हा सांगायचे मी अनालाइज करायची पूर्ण आठवडा की मी काय चुका केल्या. आता जर भाऊ मला चुका सांगतायत तर भाऊंची रिस्पेक्ट ठेवून मला बदल तर घडवायला पाहिजे का. मी हे स्वतः समोर चित्र ठेवू की भाऊनी मला 2-3 आठवडे सेम सांगितलं, मग भाऊ मला येऊन बोलतील की तर मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही, कारण तुम्हाला कितीही बोला नाही तर चोळा, तुम्हाला तेच करायचे ते तुम्हाला करायचंय, मी कशाला बोलू. आणि मला हे कधीच आवडत नाही. मला एवढंच समजत होतं भाऊंना मला काहीतरी बोलायचंय, भाऊनी मला सांगितलंय आणि मला चुका करायच्या नाही. मग जर मी चेंज करत असेल वागणं तर मग का खटकतंय, मग मी कॅरेक्टरच पकडते असं का बोललं जातंय, कारण मी ॲक्टर आहे. मग ॲक्टर्सवरती लावलेलं एक आरोप नाही आहे का की आम्हाला ॲक्टिंग जमते म्हणून आम्ही ॲक्टिंग करतो. म्हणजे मी एवढ्या घाणेरड्या सिच्युएशनमधून गेली आहे की मला जर रडायचं असेल ना तरी पण मी 2 मिनिटासाठी विचार करायची की मी इमोशनल झाले, पण मी आता रडू की नको रडू, कारण सिम्पथी कार्ड खेळते, ॲक्टर आहे बाई, ॲक्टिंग करू शकते, रडू शकते, सगळ्याचीच ॲक्टिंग. जेवण बनवते ही ॲक्टिंग, टास्क खेळते ही ॲक्टिंग करू शकेल मी. टास्क क्वीन मला मिळाल्यानंतर पण लोकांनी खूप बोललं गेलं की कशी काय जिंकली, टास्क फेक कसा खेळेल मी, टास्क खोटा कसा खेळेल मी. म्हणजे सगळ्याच गोष्टींवरती मुखवटे लावले गेले. पण मला एवढंच म्हणायचं आहे की जे माझ्याबद्दल इतकं वाईट बोलले त्यांनी माझी पूर्ण जर्नी का नाही बघितली, माझी पहिल्या दिवसापासूनची धडपड का नाही बघितली, माझ्या ज्या चुका करते त्या चुका एक्सेप्ट करून त्याच्यामध्ये सुधार घडवणारी तन्वी त्यांना का नाही दिसली. म्हणजे कुठेतरी गेम प्रतीचं माझं एक फोकस होता, मला जिंकण्याची जी जिद्द होती, माझं जे डेस्परेशन होतं ट्रॉफीच्या बाबतीतलं, एका विनरमध्ये काय असावं असं मी प्रश्न विचार की एका विनरमध्ये काय क्वालिटी असायला हवी. मग की स्वतःचा गेम सुधारणं म्हणजे फेक वागते, कॅरेक्टर पकडते, असं कसं होऊ शकतं. मला हे कुठेतरी कळलं नाही आहे. पण ठीक आहे, तो त्यांचा गेमच होता, त्यांना बोलायचं होतं त्या पॉईंटला माझ्याबद्दल तसं म्हणून ते बोलले. ठीक आहे, बोलले त्याबद्दल मला काही हे नाही आहे. फक्त हर्ट होत होतं मला की ॲक्टिंग करते वगैरे, कारण 100 दिवस ॲक्टिंग नाही होऊ शकत. ॲक्टर्सला पण टफ टास्क असेल की 100 दिवस कसं काय करायचं, हे 100 कॅमेराज आहेत, कुठेतरी बाहेर पडेल ना माझ्यातलं काहीतरी. आजपर्यंत मी प्रत्येक मुद्द्यांमध्ये हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे बोलले, ह्याच्यावरून ट्रोल झाले. मला एवढंच विचारायचं आहे, चुकीचं आहे बरोबर आहे बोलताना मी एखाद्या वेळेस तरी शिवी दिली होती का पूर्ण सीझनमध्ये. तिथे तुम्ही मला खाली नाही पाडू शकलात, कारण मी तुम्हाला मुद्दाच दिला नव्हता, कारण मी देतच नाही. मी कुठेतरी टास्कमध्ये चिटिंग केली होती का, नाही केली, कारण माझा खेळाडू वृत्तीमध्ये ते बसत नाही, हे मी पाळलं. मोठ्यांची इज्जत ठेवायची होती, मला जिथे जिथे ठेवता आली त्या प्रकारे मी प्रत्येक वेळेस रिस्पेक्ट ठेवून चालले, हे मी माझ्या प्रकारे खेळले. मग अजून मी काय वेगळं करायला हवं होतं जिथे मी खोटी दिसले नसेल, मला तो खरंच प्रश्न पडतो. पण ठीक आहे, म्हणजे
माझ्या प्रकारे मी जितकं करू शकले केलं. वाईट वाटतं खरंच की प्रत्येकच गोष्टीमध्ये खोटं कसं बोलता, इतकी कशी खोटी होऊ शकते. पण ठीक आहे, त्यांची मतं आहेत, त्यांना मी रिस्पेक्ट करते की त्यांचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे जो मी बदलू नाही शकले. खंत व्यक्त करते मी की शेवटच्या दिवसापर्यंत मी कोणाचाच पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज नाही करू शकले. पण तरीही मला जनतेने खूप प्रेम केलं. त्यांच्या मनातली एक विनर होती ती जिंकली. आणि निगेटिव्ह बोललं गेलं माझ्याबद्दल, पण निगेटिव्हिटी नाही तेवढी माझ्या ट्रॉफीला हार्म पोचावू शकली, एवढंच म्हणेन. बरं तुम्ही मला सांग की विशाल म्हणालेला एकदा अगदी शेवटच्या काही काळामध्ये की तू आधीपासून म्हणायची की विशाल माझा दुश्मन आहे आणि ती मैत्री होऊच शकत नाही आमच्यामध्ये, पण तो अनुश्रीशी बोलताना एकदा असं म्हणालेला की ज्या राखीने तन्वीच्या बाबांबद्दल एवढं बोलली ती नंतर राखीशी व्यवस्थित आहे, पण मी असं काहीच केलं नाही तिच्याबद्दल, कधी बोललोच नाही, मग मी तिचा दुश्मन का? ही दुश्मनी कुठून सुरू झाली? गेमला घेऊन मी खूप जास्त सिरियस होते, कारण गेम हा गेमप्रमाणे खेळावा असं मला वाटत होतं. विशालने ज्या प्रकारे स्टार्टिंगला गेम खेळला होता निगेटिव्हली, तो मला कुठेतरी आवडत नव्हता. आणि मी त्याला तेच बोलून बाहेर पडले होते की ज्या प्रकारे तू गेम खेळतोस तो गेम निगेटिव्ह वाटतो मला, तू निगेटिव्ह नाही वाटत. आणि मला ते कुठेतरी पटत नाही माझ्या स्वभावाला, म्हणून मी टोळी सोडते, मला नाही थांबायचं इथे. त्यानंतर त्याने बऱ्याच अशा गोष्टी केल्या होत्या ज्या माझ्या कानावर पडत होत्या, पण त्या मी सारखी बोलत नव्हते. कसं एक्झाम्पल सांगू शकते? मी कशी आहे किंवा मी काय प्रकारे गेम खेळते किंवा ही किती खोटी आहे हे त्याचं स्टार्टिंगपासून जर तुम्ही चेक कराल तर दिसेल तुम्हाला की अरे नाही रे इसका तो अभी गेम प्लॅन है, असं तसं हे जे चालू होतं त्याच्यावरती मी ना कोणाकडे जाऊन बोलायचे नाही की हा नेमकं काय करतोय किंवा हा मला का निगेटिव्ह करायला बघतोय, हे सगळं मी बोलत नव्हते. राखीचा स्वभाव काय आहे हे मला खूप चांगलं माहिती आहे. राखी दुसऱ्याला वरती काढण्यासाठी स्वतःला खूप खाली पाडून घेते, हे मी स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघितलंय, जगली आहे मी तिच्यासोबत. राखी खूप डेडिकेटेड मुलगी आहे. तिचा संघर्ष, तिचं शोचं प्रेम मी खूप जवळून बघितलंय. तिने मला शिकवलंय की जर समोरून एखाद्या वेळेस कोणी काही देत असेल तर आपण त्याला काय देतो हे पण बघायला शिका. ती मुलगी जर का मला काहीतरी बोलतीये पण त्याच्यानंतर येऊन ती म्हणते की मी तुला बोलले पण मी हे मीन नव्हते करत, आणि तो तिचा गेम प्लॅन होता हे ती बोलून करत होती, की ती बोलून गेली, तिला ते फील व्हायचं नंतर. म्हणजे राखी तडकाफडकी इतकं बोलून जायची जे हर्ट व्हायचं, पण नंतर जेव्हा ती रडायची ना तिच्या मम्मी पप्पांचं सांगून, मम्मी पप्पा म्हटले की मला खूप असं मी हळवी होऊन जाते. ती ज्या प्रकारे मला बोलायची की तन्वी असं तसं, मी म्हणायची ठीक आहे राखी, तू जे बोलतेस मी नाही मनावर घेत, सोडून दे, मी आहे ग तुझ्यासोबत. कारण पूर्ण घरामध्ये ना तिला समजून घेणारं कोणी नव्हतं आणि ती एकटी सिच्युएशन मी बऱ्याच वेळेस फेस केली. भांडणं होऊन गेलीत की ती खूप एकटी पडून जायची, कारण शोसाठी म्हणून ती करून जायची त्या गोष्टी, नंतर एकटी पडायची. आणि तिला एकटं खाताना असं बघितलं ना की मला असं व्हायचं की नाही यार जाऊ दे, सोड, ती बोलून गेली, शोसाठी बोलून गेली असेल, असू दे, ती फील मीन नाही करत आहे. मग तिच्याच बाजूला जेव्हा जाऊन बसायचे बोलायचे तेव्हा ती मला खूप असं सॉरी वगैरे बोलायची. आणि राखी 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 हेट नाही करू शकत राखीचा आपण. मला तिचा गेम माहीत होता, ज्या प्रकारे ती आत्तापर्यंत एवढे सीझन खेळत आली आहे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे राखी काय करते. राखी मला सांगायची गरज नाही आहे त्यासाठी, राखी काय करते सगळ्यांना माहिती आहे. त्या प्रकारेच मी तिला लाईटली घेतलं, ती जे बोलली ते लाईटली घेतलं. ज्या ज्या प्रकारे ती मला बोलली आहे, मी असं नाही केलं की मी तिला काहीच बोलले नाही. तिने माझ्या पप्पांबद्दल वक्तव्य केलं, तिने माझ्या कॅरेक्टरवर वक्तव्य केलं, त्याच्यावरती मी ज्या प्रकारे तन्वी बोलते त्या प्रकारे मी तिला बोलले. पण दिवसाचा शेवट होताना रात्री जेव्हा ती रडायची तेव्हा मी तिला जवळ पण घेतलं आहे की ठीक आहे ग, होतं, असू दे, चल. विशालच्या बाबतीत माझं तसं झालं नाही, कारण स्टार्टिंग डेजमध्ये त्यांनी काही दादाबद्दलची वक्तव्य केली होती, बाहेरच्या गोष्टी काढल्या होत्या ज्या मला नाही पटलेल्या, आणि त्याला तोंडावरतीच बोलले होते टोळी सोडताना. सो झालं गेलं, सोडून द्या. तो बोलला राखी आहे, विशाल आहे, ते मी तिथेच सोडून आली आहे. बिग बॉस दुश्मनी पण मी त्याला शेवटच्या दिवशी बोलले की दुश्मनी मी इथेच सोडून जाणार आहे, बाहेरच्या जगात मी तुला काही कॉन्टॅक्ट करणार नाही आहे.
मी बिग बॉस जगली आहे आणि जितकं चांगल्या मेमरीज आहेत तितक्या बाहेर घेऊन चालली. बाकी सगळं मला इथेच सोडून जायचं आहे. नो पर्सनॅलिटीज. आणि घरात अजून एक कायम तन्वीवर आरोप व्हायचा, जे म्हणजे प्रभूच्या वेळेला प्रभूला कॅप्टन्सीसाठी उमेदवारीसाठी तन्वीने मदत केली नाही, जे की प्रभूने केली होती तिला चावी शोधताना. तर कायम असं व्हायचं की तिने विशालशी डील केलं नाही, प्रभूसाठी तिने करायला हवं होतं. आता परतनं बाहेर आली आहेस, जेव्हा तू हे सगळं मागे आठवतेस, विचार करतेस, तेव्हा काय वाटतं, आपण डील करायला हवं होतं विशालवर? नाही. प्रभू असेल, मी असेल, राकेश दादा असेल, कोणी असेल, मी जेव्हा बोलते की मी हारताना जिंकण्यासाठी दुश्मनाचा हात मागणार नाही. मी हारून एक वेळ घरातून बाहेर जाईल, पण मी हारते म्हणून जिंकण्यासाठी हात मागणार नाही. मी जर माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी हात नाही मागते, भलेही तो माझा भाऊ असू देत, काही असू देत, मी त्याच्यासाठी डील का करेन? पर्सनली अशा व्यक्तीशी, जो व्यक्ती मला दिसतंय कधीही पलटू शकतो, ज्या प्रकारे तो पलटला की तो बोलला की तू द्यायला हवी होतीस डील आणि तू नाही दिलीस डील, पण तू दिली असतीस तर मी घेतली असती डील, हे त्याचं वाक्य होतं त्या एपिसोडमध्ये. पण तिने दिलीच नाही आणि थोड्याच वेळात 5 मिनिटानंतर तो असा बोलला की किती काही झालं तरी पण मी माझ्या भावालाच सपोर्ट करणार होतो, संकेतला. मला काही दुसऱ्यांची घेणं देणं नाही आहे. मी त्याला शब्द दिला होता मी तुला घेणार, उमेदवारीमध्ये मी घेणार, तर मी शब्द माझा पाळला, पूर्ण केला. शब्द जर पूर्ण करायचा होता तर माझ्याकडून डील हवी, हा अट्टहास का पाहिजे होता? आणि जर शब्दच जर पूर्ण करायचा होता तर मग एवढं भाषण कशाला? मग त्या भाषणातून तन्वी नात्यांसाठी उभी राहत नाही, तन्वी डील्स घेत नाही. तन्वीने डील घेतली असती तर प्रभू आज उमेदवारीत असता, हे का? त्याच्यावरती मी खूप एक्सप्लेनेशन दिलं आहे आतमध्ये आणि मला त्या गिरवायला अजिबात आवडणार नाही, पण मी अशीच आहे. माझ्या बाहेरच्या दुनियेत सुद्धा जेव्हा मी हरत आले होते आणि ज्या ज्या लोकांनी मला सपोर्ट नव्हता केला किंवा ज्या ज्या लोकांनी मला नावं ठेवली होती, मी पूर्ण हरत आलेली असताना मी पूर्ण तुटून जाईल म्हणून मी कधीच त्या लोकांकडे हात पसरलाच नाही की मला प्लीज हेल्प करा, मला यातून बाहेर काढा वगैरे. मी म्हटलं की फार फार तर काय होईल, या सिच्युएशनमधून हारून पडशील, पुन्हा नव्यानेच उठायला लागणार आहे ना, मग शून्यातून परत नवीन उभी राहा, उठ. मला माझ्या पप्पांनी एवढंच शिकवलं आहे, शब्द अशा लोकांना द्या जे पूर्ण करतील, बाकी शब्द कधी देऊ नका. आणि शब्द तेव्हाच द्या जेव्हा स्वतः पूर्ण करू शकाल. मी माझा एक शब्द दिला होता, मी तत्वांवरती ठाम आहे आणि मी तत्वांवरती ठाम राहणार जोपर्यंत घरात टिकणार. मला तेच फॉलो करायचं होतं, कारण प्रत्येक मुलीला आपला बाप हा हिरो असतो. माझ्यासाठी माझा बाप सुपर हिरो होता. मला त्यांचेच रूल्स फॉलो करायचे होते, ज्या प्रकारे त्यांनी मला शिकवलं. मी तेवढंच अंमलात आणायचा प्रयत्न केला आणि त्याच गोष्टींमुळे कदाचित मी लोकांना खोटी वाटली, फेक वाटली. बट दॅट्स ओके, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह आहे. ओके. पण तन्वी, बाहेर जसे जसे एक एक जण बाहेर येत होते तसे काही काही लोकांनी तुझ्यावर खूप विचित्र आरोप केले. त्यातला एक आरोप म्हणजे रुचिताने केलेला, ज्याची बाहेर खूप निगेटिव्ह हे पण झाली की तन्वी आतमध्ये खूप स्मोकिंग करते आणि तिच्या स्मोकिंगचा वास माझ्या अंगावर आला म्हणून मी तिला खरकटी म्हणाले. नेमकं काय घडलं होतं तेव्हा? कारण आता तू स्वतः बाहेर आहेस, तर तू नेमकं सांगू शकशील की त्या दिवशी नेमकं काय घडलेलं? मुळात खरकटी आणि स्मोकिंग हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला हेच कळत नाही की खरकटीला डिफेंड करायचं आहे म्हणून एखाद्यावरती स्मोकिंगचा आळ टाकणं हे कितपत खरं आहे. आणि जर आपण आळ टाकतोय तर ते बाहेर तसं आहे का, दिसलंय का, ती व्यक्ती खरंच करते का, हे आपण बघितलंय का? मला असं वाटतं एका मुलीने मुलीची रिस्पेक्ट ठेवली पाहिजे आणि बाहेरच्या समाजात आपण मुलींना एकमेकींना धरून चाललं पाहिजे. मी बिग बॉस आतमध्ये खेळत होते, ती बाहेर पडली. मला माहीत नाही तिने असे आरोप का लावले. मी स्मोकिंग करत नाही असं जर म्हटलं तर ज्या लोकांना ते पटलंय की मी करते, त्यांची मतपरिवर्तन मी आता करू शकत नाही, कारण त्यांनी मनामध्ये धरून ठेवलंय की मी स्मोकिंग क्वीन आहे. तर मी हे बोलेन की मी नाही करत, तर मी त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज नाही करू शकत. मला असं वाटतं की आपण जर का बाहेर पडलोय ना, आपण नाही जिंकू शकलो तर एखाद्याला हरवायचा पण प्रयत्न नाही केला पाहिजे. मी जर असते तिच्या जागी तर मी असं केलं नसतं.
बिग बॉस आतमध्ये सगळेच खेळले, सगळ्या प्रकारे खेळले. मला असं वाटतं बाहेर पडल्यानंतर एखाद्याबद्दल आपण चांगलं बोलू नाही शकत ना, तर एखाद्याबद्दल वाईट पण बोललं नाही पाहिजे, जे मी अंमलात आणते. मला कोणाबद्दल काहीही वाटत असू द्यात, मी बिग बॉसचा गेम बाहेर आतमध्येच सोडून आली आहे. बाहेर मला कोणाबद्दलच काही बोलायचं नाही आहे. मला तिच्याबद्दल पण वाईट काहीच बोलायचं नाही आहे. तिने स्टेटमेंट पास केलं, तिच्या चांगल्यासाठी, वाईटासाठी, काही असेल, स्वतःला डिफेंड करण्यासाठी तिने ते केलं. त्याच्यामध्ये ती सक्सेसफुल ठरली, नाही ठरली, हे पण मला काही म्हणायचं नाही. आणि मी किती चुकीची नाही आहे हे पण म्हणायचं नाही आहे. झालं गेलं ते खूप पाठीमागे होऊन गेले. चालू द्यात, म्हणजे प्रयत्न सगळीकडून मला पाडायचे चालूच होते आणि चालूच राहिले, पण काय फरक नाही पडला. ज्यांचं माझ्यावर खरंच मनापासून प्रेम होतं त्यांनी मला प्रेम दाखवले आणि मी आहे इथे ट्रॉफी घेऊन. तर मग त्याच जनतेला मी थँक्यू म्हणेन की तुम्ही ते मनावर नाही घेतलं. तुमच्यासाठी तन्वी कोलते ही तुमचा, जसं ते म्हटलेत की आमच्यासाठी तन्वी कोलते एक परफेक्ट विनर क्वालिटी आहे, जिच्यामध्ये आम्ही विनर बघतो, जी ज्या प्रकारे स्पष्ट बोलते आणि जेवढी ताडकेफाड बोलते आणि ज्या प्रकारे तिचा आम्ही प्रवास बघितला आहे, आम्हाला नाही वाटत की हे ॲलिगेशन्स खरे असतील वगैरे. ज्यांनीच मला विश्वास माझ्यावर दाखवला त्यासाठी थँक्यू, बाकी काही नाही. काटामध्ये सगळे असे एकत्र छान दिसत होतात तुम्ही कायम, पण एक कायम शेवट जाणवत होतं की तुझ्या आणि दीपाली ताईमध्ये की केवळ काटा एका ग्रुपमध्ये आहोत म्हणून आपण एकत्र आहोत, पण फारसं तुमच्या दोघींचं पटत नाही आहे किंवा काही खटके उडत आहेत, हे असं कायम बाहेर दिसत गेलं. आणि मध्ये एकदा तिने काही शेवट दीपाली ताई टोळीकडेही जायचा प्रयत्न दिसतोय, असं बाहेर न दिसलं. काय झालं होतं नेमकं घरात? मला पण ॲक्च्युली नाही माहीत काय झालं होतं, कारण एका घरात जरी असलो तरी जर एका कोपऱ्यात आम्ही असू तर दुसऱ्या कोपऱ्यात नेमकं काय षडयंत्र रचलं जातं हे कळत नाही. पण राखी मला एकदा बोलली होती की काहीतरी असं प्रयत्न चालू आहे की काट्याला तोडायचं आणि दीपाली ताईला त्यांच्याकडे घ्यायचं वळून. तर दीपाली ताईचा स्वभाव खूप हळवा आहे, मायाळू आहे आणि खूप भोळी आहे ती. तर ती त्यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होती की तिला काहीतरी मनामध्ये भरवणं, असं सगळं करणं, ज्याचा तिच्यावरती नाही फरक पडला असं मला म्हणायला आवडेल. कारण तिने क्विक डिसिजन्स घेतले असतील, मला काही म्हटली असेल, काही गोष्टी केल्या असतील, पण ती मीन नव्हती करत. म्हणजे एका पॉईंटला येऊन ती म्हणत होती की अरे नाही, ओघाओघात होऊन गेलं माझ्याकडून. आणि तिचा स्वभाव मला माहिती आहे. जितकं माझ्याकडून मी होऊ शकलं ना, मला कुठेतरी समजूतदारपणा दाखवायचा होता. मी माझ्या प्रतीने दाखवला. माझं एवढंच होतं, आपण एवढा लांब प्रवास केला आहे, मला जाता जाता हात कोणाचेच सोडायचे नव्हते. आणि हीच माझी खासियत आहे की मी जर नाती बनवते आणि नात्यांमध्येच मी वीक पडते. हे पण मी तिसऱ्या आठवड्यात बोलले लक्झरी टास्कला की नाती मी बनवते आणि मजबूत बनवते, मी सोडत नाही कधी. आणि मी नाही सोडली शेवटपर्यंत नाती. ताईच्यात आणि माझ्यामध्ये असे काही द्वेष आहे असं मी म्हणणार नाही आहे. ताईचं आणि माझं पण नातं खूप चांगलं आहे. तिला राग या गोष्टीचा आला होता, वाईट वाटलं होतं ॲक्च्युली. ती हळवी आहे खूप, तिला असं असतं की तिच्यासाठी पण पटकन मी ते बोलायला हवं होतं वगैरे. ते एका वाक्याचं तिला वाईट वाटलं होतं, ज्याच्यासाठी मी तिला सॉरी म्हटलं. की तिकीट टू फिनालेमध्ये 2 मला ऑप्शन दिलेले होते. तिला हे नव्हतं माहिती की तिकीट टू फिनालेमध्ये आतमध्ये गेल्यानंतर मी कन्फ्युजन रूममध्ये काय बोललेली की हे 2 माझे डोळे आहेत आणि एकाला सिलेक्ट केलं तर दुसऱ्यावर अन्याय आहे. पण जसं प्रवास बघताच आईला मुलगा आणि बापाला मुलगी प्रिय असते. मला कुठेतरी बहिणीला भाऊ थोडा जास्त हे वाटला. म्हणजे दोघांमध्ये कम्पेअर केलं ना तर दादासोबत थोडा जास्त बॉन्ड होता. हे मी बोलले आणि तिथे ती दुखावली गेली. आणि तिचं असं झालं की तिला तिकीट टू फिनाले खेळायचा होता. तिचं म्हणणं होतं की दादाचा पायही झाला होता, तर तू मला सिलेक्ट करायला हवं होतंस. म्हटलं ताई ठीक आहे ना, सॉरी, माझं डिसिजन चुकलं, मला कळतंय तुझं काय झालं ते. तेवढ्या एका गोष्टीवरून ती हर्ट झाली होती, जे आमचं सॉर्ट झालं होतं. पण ते दाखवण्याचा प्रयत्न असा झाला ना सगळ्यांचा की काटा तुटला, काटा आम्ही तोडला, काटा कधी मजबूत नव्हता वगैरे वगैरे, हे दाखवण्याचा प्रयत्न होता जो आम्ही नाही त्यांचं सक्सेसफुल होऊ दिला. आम्ही शेवटपर्यंत एकत्रच होतो. आणि तोच काटा एकत्र असल्यामुळे टॉप 2 लास्ट दोघांनी लाईट बंद करून आला. आणि तन्वी फार इमोशनल झाली तेव्हा, जो 100 दिवसाचा प्रवास असा एकदम डोळ्यासमोरनं गेला आणि घरातनं बाहेर यायचंच नव्हतं तन्वीला. म्हणजे त्या घराने इतकं दिलंय ना, दिसताना फक्त 1.5 तास दिसतो, आम्ही 24 तास काढतो इथे. आणि
100 दिवसांमध्ये इतके कनेक्ट होतो ना आपण, त्यात बिग बॉस जे माझं स्वप्न आणि जे मला मनापासून जगायचं होतं, जे मी जगले, तिथून बाहेर पडताना खरंच मला असं वाटत होतं की बिग बॉस म्हटले होते की तुम्हाला वडील नाहीत हे कधी सांगायचं नाही, कारण बिग बॉस आहेत तुमचे, हे त्यांनी एव्हीमध्ये सांगितलं होतं मला. आणि माझं असं झालेलं की एवढं हेवी वाटत होतं ना मला ते घर सोडणं, कारण बिग बॉस बोलले हे माझं शेवटचं वाक्य आहे, हा माझा शेवटचा आदेश आहे, तन्वी आणि राकेश आता लाईट्स बंद करा आणि घरातून बाहेर या, हा सेट आता कायमचा बंद होईल. हे वाक्य ऐकणंच एवढं आमच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी खचण्यासारखंच होतं की आता हा सेट बंद होणार, सीझन 6 संपला आता. आणि मग ते फिलिंग यायला लागलं की ही मुलगी माहेरी होती 100 दिवस आणि आता सासरी निघाली, तर सासरी जातानाची जी मुलीला फिलिंग असते ना की आई वडिलांना एक शेवटचा निरोप आणि आपल्या घराला एक शेवटचा निरोप, ते कुठेतरी मला वाटलं. आणि मी खूपच इमोशनल होऊन गेले त्या मुमेंटला की मला नव्हतंच बिग बॉसला सोडायचं, कारण बिग बॉसने ज्या प्रकारे मला ट्रीट केलं होतं ना तिथे, आईसारखं वडिलांसारखं, ज्या प्रकारे मला फॅमिलीची आठवण येऊच नाही दिली त्यांनी. सो हो, मी इमोशनल झाले त्या पॉईंटला, पण कंट्रोल पण केलं होतं इमोशन्स माझे. सो तन्वी, थँक्यू सो मच. आणि मला खात्री आहे की बिग बॉसच्या घरातला प्रवास इतका छान होता तुझा, भले चढउतार होते त्या प्रवासामध्ये, पण पुढे येणारा जो प्रवास आहे ना तो त्यामुळे जास्त सोपा होणार आहे, कारण बिग बॉसच्या घरात सगळं बघून झालं आहे आता तुझं. आणि ती शिकवण आहे ती तुला पुढच्या प्रवासात खूप उपयोगी पडणार आहे. पुढचे प्लॅन्स तयार आहेत, काही असणार आहेत, काही आत्ता ठरलं आहे, काही ऑफर्स आल्या आहेत? ऑफर्स वगैरे अजून नाही, एकच दिवस झाले, त्याच्यात तास पण मी मोजू शकत नाही किती झालेत ते. हे नक्कीच माहिती आहे मला, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारा कधीच खाली हात बाहेर पडत नाही. बिग बॉस सगळ्यांचेच हात, विनर्सचेच नाही, प्रत्येकाचे हात इतके भरून पाठवतं खरंच. म्हणजे कलर्स मराठी आणि बिग बॉसचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि त्यांचे म्हणतात ना उपकारांमुळे मला खूप कामं मिळणार आहेत. अजूनपर्यंत असं मी काही डिसिजन घेतलं नाही काय करेल काय नाही, पण जेही पहिलं काम येणार मी ते एक्सेप्ट करणार, कारण काम म्हणजे माझा देव आहे, माझं सगळं काही आहे, लक्ष्मी माझी. त्यामुळे जे काही पहिलं येणार लक्ष्मी म्हणून मी एक्सेप्ट करणार. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.